आपल्या गरजा मर्यादित आहेत, पण इच्छा खूप आहेत. नुसत्या छपरावर भागत नाही, तर महल हवा आहे. आणि महल कितीही मोठा असला तरी चालेल, किंबहुना आहे त्यापेक्षाही मोठाही चालेल. म्हणून तर मन मोठ्याच्याच मागे धावतं. तुम्ही घरातल्या वस्तूवर नजर फिरवा आणि विचार करा. तुमच्या असं लक्षात येईल की 100 पैकी 90 वस्तू नसल्या तरी काहीही फरक पडला नसता. त्या घेताना किती धावाधाव केली ही आठवून पहा. प्रेम हे आत्म्याचे पोषण आहे. जसे अन्न आपल्या शरीरासाठी, तसंच प्रेम हे आपल्या आत्म्यासाठी. अन्नाच्या अभावी शरीर दुर्बल होतं आणि प्रेमाच्या अभावी आपलं मन. पहा, एका बाजूला समाजातील सगळी संपत्ती एकत्रित झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व लोक गरिबीत आहेत. म्हणून जास्तीचा खर्च करू नका. माणसाने स्वतःच्या सोयीसाठी ईश्वराला घडवलं आणि तयार करून घेतलं आहे. म्हणून तुम्ही मंदिरात जाऊन दिवसेंदिवस तासनतास घालवण्यापेक्षा तेच सत्कर्म करा. स्वतःवरती ती वेळ द्या आणि जगासाठी काहीतरी करा. द्वेषामुळेच द्वेष निर्माण होतो. जर तुम्ही एखाद्याचा द्वेष करत असाल तर समजून घ्या की तुम्ही त्या व्यक्तीच्या मनात स्वतःबद्दल द्वेष निर्माण करत आहात. यामुळे कोणाचाही द्वेष तुम्ही करू नका. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की सर्व मला नाव ठेवतायत पण काहीही होत नाही, घड्याळाची गोष्ट सुरू झाली आहे असा विचार तुम्ही ठरवून घ्या. आपण एकाच जागेवर, एकाच नोकरीत, एकाच सवयीत वर्षानुवर्ष सुखात राहिलो की आपण आळशी बनतो. आपली प्रगती थांबते. शिक्षा काय वाटते? माझं सगळं चांगलं चाललं होतं, अचानक अडथळे का आले? निसर्गाला माहीत असतं की तुम्ही यापेक्षा मोठ्या गोष्टीसाठी बनला आहात. 7.5 तुमच्या पायाखालची आरामदायी चटई ओढून घेते, जेणेकरून तुम्ही उठून उभे राहाल आणि स्वतःचीच खरी ताकद ओळखाल. तुमच्या आयुष्यात एकच व्यक्ती अशी आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. अपेक्षाचं ओझं जर असलं तर तिथे नाती दुरावतात आणि लोकांवरती विश्वास ठेवून काहीही आपल्याला मिळत नाही, शिवाय पश्चाताप. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा. कितीही काहीही झालं तरी जो स्वतःवरती विश्वास ठेवतो तोच शेवटपर्यंत इतिहास घडवतो. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. लोक काय म्हणतील हेच विचार तुम्ही करत असलात तर तुमचं आयुष्य तिथेच थांबून जाईल. तुम्ही जे करता ते तुम्हाला आवडत असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही करू नका. कारण काही चांगले केले आणि वाईट केले तरी लोक हे नाव ठेवणारच. कारण की नाव ठेवणारे लोक कधीच संपणार नाहीत. पण ज्यांनी लोक काय म्हणतील असा विचार केला आहे ते जिथे आहे तिथेच आहेत. म्हणून लोकांशी काहीच घेणं देणं नाही. कधीच तुम्ही थांबू नका लोकांसाठी. कधीच मागे वळून बघू नका. यशाचे दरवाजे नक्कीच उघडले जातील. लोकांची पर्वा करू नका. छंद जोपासा आणि स्वतःचे अस्तित्व तुम्ही जपा. प्रवाहाबरोबर पोहताना स्वप्न मागे राहतील आणि हरवणारच नाही ना तर भीतीसारखी वाटायची कशाला. आपल्या परिस्थितीचा न्यूनगंड सारखं जपत राहू नका. इतरांशी तुलना करत स्वतःला कमी लेखू नका. आसपासच्या लोकांचा दुटप्पीपणाच त्यांचं उत्तर देऊन जाणार आहे. तुम्ही ठाम निर्णय घ्या.
स्वतःवरती विश्वास ठेवा. मनस्वी स्वभावाचे कंगोरे दाखवणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यांच्याकडे तुम्ही बिनधास्त आयुष्य जगायला शिका. लोकांचा विचार करत बसलात तर तुमचं आयुष्य तिथेच थांबून जाणार आहे. म्हणून सहमतीने कितीही काही झालं तरी स्वतःच्या मनाचा तुम्ही विचार करा, लोकांचा नाही. तुम्ही जे करता ते तुमच्या भविष्यासाठी, मग लोकांचं काय घेणं देणं तिथे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. जेव्हा समोरचा माणूस त्याच्या बोलण्याच्या मर्यादा विसरतो तेव्हा त्याला त्याची जागा दाखवण्यात कधीच कमीपणा ठेवू नका. हक्कासाठी उभं राहायला काळीज लागतं. खायला प्यायला आणि फिरायला दुसऱ्या लोकांसोबत जातो आणि गरज लागल्यावर आपल्याकडे येतो, अशा स्वार्थी माणसांपासून सावध राहा. कोणाची काय लायकी आहे हे सगळं माहीत असतं. आपण पुस्तकांपेक्षा जास्त माणसं वाचलेली आहेत. म्हणून आपल्या आयुष्य हे शिस्तीत पण मस्तीत जगायचं. मी जन्मलो होतो सामान्य माणसासारखा, पण लोकांच्या घाण नजरा, खोटं प्रेम आणि पाठीतले खंजीर ह्यांनी मला गुंड बनवलं आहे असं तुम्ही समजायचं आणि सगळ्यांना दुर्लक्ष करायचं. कपटी माणसांपेक्षा तोंडावर बोलणारे कधीही चांगले. कारण काही लोक बगळ्याच्या जातीचे असतात. वरून स्वच्छ पण मनाने काळे, आतून काळ्या डावांनी भरलेले. आणि बगळ्यापेक्षा कावळा बरा, तो दिसतो तसाच वागतो, नाही का? दिवसभर किडे खाणारी पाल संध्याकाळी देवाच्या फोटो मागे जाऊन लपते. तसंच दिखाऊ लोकांचं सुद्धा आहे. त्यामुळे अशा माणसांपासून आपणच सावध राहायला पाहिजे. इज्जत दिल्यावर माज येतो लोकांना, म्हणून झेलायची सवय सोडा आणि कोलायची सवय लावा. बोलले तर बोला, नाहीतर सरळ सरळ कोलून द्या. काहीही झालं तरी आपण आपली इज्जत जपली पाहिजे. खेळ पत्त्याचा असो किंवा जीवनाचा, एक्का तर तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशहा असेल. जगावं तर बुद्धिबळाच्या वजिरासारखं. अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत ही वजिराचीच असते, राजाची नाही. दिखावा करणं आपल्याला जमत नाही. आपण आहे तसंच राहतो, म्हणूनच लोकांना ते खटकतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.